शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासन मार्फत निर्देशित सखी सावित्री समिती व विशाखा समितीची स्थापना न केलेल्या शाळा व महाविद्यालय तसेच जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाबाबतची अधिक माहिती अशी की 13 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर येथील शाळेत लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून त्याविरुद्ध पालकांनी तेथील पोलिसांकडे दाद मागण्यासाठी प्रयत्न केला असता मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही दाद दिली नाही, म्हणून बदलापूर येथील पीडितेला न्याय देण्यात यावा। जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र व महाराष्ट्र सरकारने पारित केलेल्या शासन निर्णयानुसार महिला व मुली यांच्या सुरक्षतेसाठी केलेल्या अंमलबजावणीबाबत सखोल व लेखी माहिती आपल्या अध्यक्षतेखाली मिळवण्यात यावी व ज्या शाळा महाविद्यालयात अंमलबजावणीची पूर्तता करण्यात आली नसेल त्यांच्या विरुद्ध जबाबदारी कर्मचारी अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी। शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अनेक शाळांमध्ये भेटी दिल्या असून या भेटीअंती काही शाळांमध्ये परिसरात आजूबाजूला काही दोष आढळून आले, जसे की गेटवर सिक्युरिटी नसून व्हिजिट बुक्स नाही, तसेच लहान मुले ज्यामुळे आकर्षित होतील असे स्टॉल व सिगरेट गुटखा तंबाखू विक्री करणाऱ्या टपऱ्या मिळून आल्या। तसेच शाळा महाविद्यालयात प्रशासन व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला असता परस्पर विरोधी परिस्थिती समोर आलेली आहे, तर याबाबत कारवाई करून योग्य तो तोडगा काढण्यात यावा। जळगाव शहरात अनेक महाविद्यालय परिसरात टार्गेट मुले उभी असतात, या परिसरात वाहतूक खोळंबा होत असते, तरी पोलीस प्रशासनाने योग्य निर्देश देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा। या विविध मागण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला महानगर प्रमुख गायत्री सोनवणे यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले आहे। जय महाराष्ट्र। मी गायत्री विश्वनाथ सोनवणे, शिवसेना महिला महानगर प्रमुख जळगाव। माझ्यासोबत जया तिवारी ताई आहेत, नीता सांगोळे ताई आहेत। त्याच पद्धतीने गेल्या 2 दिवसापासून आम्ही शिवसेना महिला आघाडी संपूर्ण म्हणजे जळगावातील ज्या काही महाविद्यालय आणि शाळा आहेत याची पाहणी केली, तर आमच्या निदर्शनामध्ये हे आलं की तिथे कुठल्याही म्हणजे महाविद्यालय आणि शाळेमध्ये आम्हाला रोकटोक केली गेली नाही। तिथे सुरक्षा रक्षकच जागेवर नव्हते। आम्ही सरळ ज्याही शाळेमध्ये आणि किंवा महाविद्यालयामध्ये गेलो तिथे सरळ आम्ही मुख्याध्यापक आणि तिथल्या प्रिन्सिपलांना भेटलो। बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला CCTVसुद्धा आढळून आले नाही आणि CCTV आहेत तर ते बंद कंडिशनमध्ये आहेत। मुख्याध्यापक आणि प्रिन्सिपलला या संदर्भात विचारणा केल्या असता त्यांनी सांगितलं की आमच्या शाळेतील किंवा महाविद्यालयामधील मुली ज्या आहेत अतिशय सुरक्षित आहेत, आम्ही त्याची काळजी घेत असतो। मात्र हे सगळं तोंडी झालं। वेगवेगळ्या घटना आज आपण जर बघतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत आणि त्या अनुषंगाने जळगाव शिक्षण विभाग मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं अतिशय निष्क्रिय आम्हाला आढळून आला 2 दिवसांमध्ये। CCTV पण तिथे म्हणजे मोजक्या पद्धतीने आहेत। काही ठिकाणी जे काही मुलींचे शौचालय आहे किंवा बाथरूमसाठी जी व्यवस्था आहे ती त्यांच्या वर्गापासून अतिशय लांब आणि थोड्याशा अवघड ठिकाणी आहे, तर त्या दृष्टिकोनातनं देखील तिथे CCTV वगैरे आम्हाला आढळून आलेले नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निर्भया प्रकरण दिल्लीमध्ये जेव्हा झालं तेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश पारित केलेले होते आणि त्यावेळेस विशाखा समिती आणि सखी सावित्री समिती आणि अशाच अनुषंगाने आणखीन बऱ्याच समित्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कंपल्सरी प्रत्येक शाळेला आणि महाविद्यालयाला त्या बनवणं गरजेचं आहे। त्याच्यात अध्यक्ष सचिव हे सगळं नियुक्त करणं आणि त्याचे बोर्ड देखील लावणं शाळेमध्ये कंपल्सरी आहे। मात्र ही शोकांतिका आहे की जळगावच्या एकाही महाविद्यालयामध्ये आणि एकाही शाळेमध्ये ना सखी सावित्रीचं ना विशाखा समिती ना असल्या कुठल्याही समितीचे बोर्ड आम्हाला आढळून आलेले नाही आहे। तर मग फक्त बोलाचा बाद बोलाची कडी आणि कागदांवर यांच्या प्रिंटआउट काढतात आणि त्या समितीचे सदस्य आम्हाला दाखवले गेलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात काम करणारी कुठलीही समिती शाळेच्या कुठल्याही एकाही जळगावच्या शाळेत आणि महाविद्यालयामध्ये आम्हाला आढळून आलेली नाही। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की त्यांच्या अधिपत्याखाली त्यांनी एक समिती स्थापन करावी